नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचे व्याकरण अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये आजचा आपला व्याकरणाचा विषय आहे शब्दसिद्धी। शब्दसिद्धी या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। शब्दसिद्धी म्हणजेच काय की शब्द आणि त्याचे विविध प्रकार। आता आपण शब्दसिद्धी म्हणजे काय ते जाणून घेऊया। कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात। जसजशी ती भाषा अनेक भाषात वापरली जाते तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते। वेगवेगळ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतील नाही असे आपल्याला मुळीच वाटत नाही। कधीकधी आपण इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत जसेच्या तसे घेतो, तर कधीकधी शब्दांच्या मूळ रूपात बदल करतो। शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे यास शब्दसिद्धी असे म्हणतात। आपल्या मराठी भाषेत अनेक भाषांतून आलेले शब्द समाविष्ट आहेत। मराठी भाषेची शब्दसंपत्ती विपुल आहे। त्यात प्रामुख्याने तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय अशा 4 प्रमुख प्रकारातील शब्द आहेत। तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, शब्दाचे एकूण 4 प्रकार पडतात आणि ते 4 प्रकारापैकी पहिला आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी किंवा देशीच शब्द आणि चौथा आहे परभाषीय शब्द। आता आपण शब्दांचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत आणि त्यापैकी शब्दांचा पहिला प्रकार म्हणजे तत्सम शब्द म्हणजे काय हे आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया। तत्सम शब्द संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजेच त्यांच्या रूपात काही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत असे शब्द म्हणजेच तत्सम शब्द होय। उदाहरणार्थ कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल, भगवान, भूगोल, परंतु इत्यादी। तर विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील आलेले शब्द जसेच्या तसे आपण मराठी भाषेमध्ये वापरतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन करत नाही, बदल करत नाहीत। तर बदल न केलेल्या संस्कृत भाषेतील शब्द म्हणजेच तत्सम शब्द होय। जसे इथे उदाहरण दिलेलं आहे, कन्या हे संस्कृत शब्द आहे, आपण मराठीमध्ये सुद्धा तो जसाचा तसाच त्याचा उपयोग करतो। पुत्र, पुत्र हा सुद्धा संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये या शब्दाचा आपण परिवर्तन न करता जसेच्या तसं त्याचा उपयोग करतो। पिता हा सुद्धा संस्कृत शब्द आहे आणि पिता या शब्दाचा अर्थ होतो वडील, पण आपण अनेक वेळा पिता असे शब्द बोलतो, म्हणजेच तो संस्कृत भाषेतून आलेला मराठीमध्ये आलेला शब्द आहे आणि मराठीमध्ये या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारचं आपण परिवर्तन न करता जसेचं तसं त्याला बोलतो। पुष्प, पुष्प म्हणजे सुमन, फूल, पण पुष्प हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे, म्हणजेच तो संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे आणि पुष्प हा संस्कृत शब्द आपण मराठी भाषेत जसाचा तसा त्याचा उपयोग करतो, म्हणून पुष्प हा तत्सम शब्द आहे। जल, जल म्हणजे पाणी। आपण जेव्हा पाणी हा शब्द बोलतो तेव्हा तो मराठीचा शब्द आहे, परंतु जल हा संस्कृत मधून आलेला मराठी भाषेतील शब्द आहे। मराठी भाषेमध्ये आपण संस्कृत शब्द जल जसाचा तसा वापरतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण बदल केलेला नाही किंवा परिवर्तनही करत नाही, म्हणून जल हा सुद्धा तत्सम शब्द आहे। भगवान, भूगोल, परंतु हे सुद्धा संस्कृत भाषेतील शब्द आपण मराठी भाषेमध्ये जसेचे तसेच परिवर्तन न करता बोलतो, लिहितो किंवा वाचतो, म्हणून हे सर्व शब्द
तत्सम शब्द आहेत. आता आपण तत्सम शब्द याची व्याख्या समजून घेऊया, किंवा तत्सम शब्दाची अशा प्रकारे काय व्याख्या होईल, तर त्याची व्याख्या होईल, जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो किंवा म्हणतात. अजून काही उदाहरण आपण समजून घेऊ. राजा. राजा हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. मराठीमध्ये आपण त्याचा उपयोग जसंच करतो, काही परिवर्तन करत नाहीत. त्याचप्रमाणे भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर. कर म्हणजेच काय, तर हात. हात हा मराठी शब्द आहे, पण कर हा संस्कृत शब्द आहे आणि आपण मराठीमध्ये त्याचा प्रयोग जसंच करतो, म्हणून तो संस्कृत शब्द न बोलता आपण त्याला तत्सम शब्द म्हणतो. पशु हा सुद्धा संस्कृत शब्दच आहे. अंध. अंध सुद्धा संस्कृत शब्द आहे आणि आंधळा मराठी शब्द आहे. अंधाचा अर्थ काय होतो, आंधळा. जल यापूर्वी पण आपण उदाहरणामध्ये पाहिलं. नंतर दीप. दीप हा संस्कृत शब्द आहे, त्याचा उपयोग आपण मराठी भाषेत जसाच घेतो. त्यानंतर पृथ्वी. पृथ्वी हा शब्द संस्कृत शब्द आहे. तथापि हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. कवी. कवी सुद्धा संस्कृत शब्द आहे. वायू. वायू म्हणजेच काय, हवा. तर वायू हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. भीती, पुत्र, अध्यापी, मती. मती म्हणजेच काय, बुद्धी. तर मती हा संस्कृत शब्द आहे आणि तो भाषेमध्ये काही परिवर्तन न करता आपण त्याचा उपयोग करतो, म्हणून मती हा तत्सम शब्द झाला. पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या. कन्या म्हणजेच मुलगी, हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. कन्यालाच आपण पुत्री, मुलगी असे पण म्हणतो. वृक्ष. वृक्ष म्हणजे काय, झाड. झाड हे मराठी शब्द आहे, पण वृक्ष हा संस्कृत शब्द आहे आणि आपण अधिक वेळा वृक्ष असा शब्द म्हणतो, म्हणजे हा संस्कृतमधून मराठी भाषेत आलेला शब्द आहे आणि आपण त्याच्यामध्ये काहीच परिवर्तन न करता जसा आहे तसंच त्याचा उच्चार आणि लिहिताना पण आपण त्या पद्धतीनेच लिहितो. धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज. कर. कर म्हणजेच काय, हात. जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प. हे सारे शब्द संस्कृत शब्द आहे आणि हे संस्कृत शब्द आपण मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आहेत तसेच आपण वापरतो. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आपण परिवर्तन करत नाही. न बदल करता आपण संस्कृतमधून मराठी भाषेत घेतलेले हे सर्व शब्द आहेत, म्हणून या सर्व शब्दांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. आता आपण शब्दाचा पुढचा प्रकार म्हणजेच तद्भव शब्द म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसेच न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत, असे शब्द म्हणजेच तद्भव शब्द होय. आता बघायच्या अगोदर जे आपण तत्सम शब्द अभ्यासले त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसेच आपण वापरतो, त्याच्यामध्ये काहीच बदल करत नाहीत, त्यांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. आणि अगदी त्याच्या विरोधात म्हणजेच तद्भव शब्द. तद्भव शब्दामध्ये काय असतं, की आपण संस्कृत भाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये वापरतो, परंतु ते वापरत असताना ते शब्द आपण जसेचे तसे न वापरता त्यांच्या रूपामध्ये आपण थोड्या प्रमाणात बदल करतो, काही बदल करतो आणि मग त्यामुळे मराठी भाषेत असे संस्कृत शब्द जे परिवर्तन केले जातात अशा शब्दांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ गाव. गाव हा शब्द संस्कृत शब्द ग्राम या शब्दापासून बनलेला आहे. म्हणजेच मूळ शब्द कोणता आहे, ग्राम. म्हणजे ग्राम हे कोणता शब्द येईल, तत्सम. पण त्याच्या रूपामध्ये आपण बदल केला आणि त्याचं संस्कृत शब्दापासून ग्राम या शब्दापासून गाव हा शब्द तयार
झाला, म्हणून इथे गाव हा तद्भव शब्द येणार आणि ग्राम हे तत्सम शब्द येणार. पुढील उदाहरण आहे दूध. दूध याला आपण संस्कृतमध्ये दुग्ध असे म्हणतो आणि दुग्ध या शब्दामधील ग चा आपण परिवर्तन केला. ग दुग्ध या संस्कृत शब्दामधून आपण ग चा ऱ्हास केला, म्हणजेच तो काढून टाकला किंवा त्याचा लय झाला किंवा तो नष्ट केला आणि अशा रीतीने मग एक मराठी शब्द तयार झाला आणि तो म्हणजे दूध. आता इथे बघा काय सांगितलेलं आहे की संस्कृत शब्दामध्ये आपण जसे तसे न वापरता काही परिवर्तन करून त्याच्या रूपामध्ये काहीतरी बदल करतो आणि तो शब्द मराठी भाषेमध्ये वापरतो किंवा मराठी भाषेत तो तयार होतो आणि अशा ह्या बदललेल्या शब्दालाच आपण तद्भव शब्द असे म्हणतो. मग इथे दूध हा तद्भव शब्द आहे, परंतु दुग्ध हा तत्सम शब्द आहे. त्यानंतर हात. हात म्हणजेच काय? हस्त. हस्त हा संस्कृत शब्द आहे आणि हात हा मराठी भाषेमधील संस्कृत शब्दापासून त्याच्यामध्ये परिवर्तित होऊन आलेला शब्द आहे हात. आता इथे बघा हस्त. हस्त हा तत्सम शब्द येणार आहे, त्याच्यामधील स चा ऱ्हास झालेला आहे आणि स ची जागा काना ह च्या पाठीमागे काना लावून त्याचा रूपांतरित तत्सम शब्दाचा रूपांतरित तद्भव शब्दामध्ये झालेला आहे. पुढील आहे कान. कान म्हणजेच काय? कर्ण. कर्ण हा संस्कृत शब्द आहे, म्हणजेच तो तत्सम शब्द झाला आणि कर्ण या संस्कृत शब्दामध्ये परिवर्तन करून कान हा शब्द तयार झाला, म्हणजेच कान हा तद्भव शब्द आहे, पण त्याच वेळी कर्ण असे आपण जेव्हा उच्चारतो किंवा बोलतो तेव्हा तो तत्सम शब्द असतो. पुढील उदाहरण आहे पान. म्हणजेच काय? पर्ण. पर्ण हा सुद्धा संस्कृत शब्द आहे, म्हणजेच तत्सम शब्द आहे आणि पान हा तद्भव शब्द आहे. संस्कृत भाषेतील पर्ण या शब्दापासून परिवर्तन करत बदल होऊन तो मराठीमध्ये आलेला आहे. पुढचा शब्द आहे कोवळा किंवा कोमल. कोवळा म्हणजेच काय? कोमल. आता कोमल हा शब्द संस्कृतमधून आपण जसे तसा लिहितो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण बदल किंवा परिवर्तन करत नाही, म्हणून कोमल हा संस्कृत शब्द आहे, म्हणजेच तत्सम शब्द आहे आणि कोवळा हा तद्भव शब्द आहे. तद्भव शब्द म्हणजे काय त्याची व्याख्या आपण समजून घेऊया. जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. म्हणजेच काय? याच्या विरुद्ध आपण तत्सम शब्द अभ्यासलेले. काय होतं की संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द आपण जसेच्या तसेच परिवर्तन न करता वापरतो, त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. पण तद्भव शब्द अगदी त्याच्या विरुद्ध आहे की जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये मूळ स्वरूपामध्ये काहीतरी बदल करून त्या येतात, अशा शब्दांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. उदाहरण अजून आपण समजून घेऊया. घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फूल, आसू, धूर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चांबडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उद्योग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धूर, पंख, ताक, कान, गाय इत्यादी. याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच शब्द आहेत, त्यांचा आपण समावेश तद्भव शब्दामध्ये करू शकतो. या सर्व शब्दांचा मूळ शब्द जो आहे तो संस्कृत आहे, परंतु मराठी भाषेमध्ये येताना त्या संस्कृत शब्दामध्ये आपण परिवर्तित केलेला आहे आणि अशा रीतीने तद्भव शब्दांची रचना झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शब्दसिद्धी ह्या व्याकरणाच्या भागामध्ये शब्द म्हणजे काय आणि त्याचे प्रकार अभ्यासत आहोत. त्यापैकी 2 प्रकारांचा आपण विस्तारित रूपाने अभ्यास केला आहे. आता त्यापुढील शब्दसिद्धी किंवा शब्दांच्या विविध प्रकारांबद्दल आपल्याला शिकायचं आहे, ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार
आहोत. धन्यवाद.